काही लोकांना वाटलं की आम्ही कामच नाही केलं, काही लोकांना वाटतं की आम्ही काम केलं. ज्या लोकांना वाटतं आम्ही काम केलं त्यांनी आज मतदान करून मला निवडून दिलं. प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगली क्वालिटी असते, त्या क्वालिटीचा जो पॉझिटिव्ह वाइब्स असतात त्याचा आपण त्यांना एकत्र घेऊन त्या क्वालिटीचा वापर करून आपण कसं बेस्ट काम करता येईल, आपण कसं असोसिएशनला बेनिफिट करू शकतो ह्याच्यावर माझा फोकस राहिला. नेगेटिव्ह एस्पेक्ट्स किंवा नेगेटिव्ह माइंडसेट यांना मी दुर्लक्ष केलं, कारण ही एक टेस्ट मॅच आहे. जेवढे बॉल तुम्ही सोडणार तेवढं तुम्ही टिकून राहणार. मी तर त्यांना प्रत्येक निवडणूक असो किंवा, कारण शेवटी आम्ही इंडिया पाकिस्तान मॅच एकत्र बघितली होती, मी तर प्रत्येक आवर प्रत्येक मिनिटला मिस करतो. कारण ही निवडणूक होणं माझ्यासाठी एक म्हणजे चांगलं हे नव्हतं, चांगलं फिलिंग नव्हतं किंवा वेळ आल्यामुळे निवडणूक लढवा. हा, आणि त्यांचा जो अप्रोच होता, मी फार कमी माणसं बघितलेत त्यांचा हा जो पॉझिटिव्ह अप्रोच असतो, तर अशी फार कमी माणसं आहेत जगात की जे पॉझिटिव्ह नोटवर काम करतात. सगळ्यांना घेऊन जाण्याची त्यांची एक ताकद असते. जे चुकी करणार आहेत, म्हणजे जर ऍडमिनिस्ट्रेटर स्ट्रॉंग असतील, डिसिजन घेण्याची ताकद असेल, तर ते तिसरं एंटरटेन केलं जाणार नाही. हा, तर ह्या गोष्टीसाठी मी तर मंडे टू फ्रायडे दररोज ऑफिसमध्ये ऍज अ सेक्रेटरी काम करत होतो, तर या गोष्टीला एंटरटेन कधी केलंच नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही त्याचं प्रमाण जर बघाल लास्ट 12-15 महिन्यामध्ये, हे फार कमी आहे. आणि जिकडे ऍक्शन घ्यायची आम्ही, म्हणजे बोनटेस्ट हा विषय नाही, बाकीचे पण जे डिसिजन आम्ही घेतले, तर डिसिजन घेण्यामध्ये आम्ही कधी मागे पुढे बघितलं नाही. जिकडे डिसिप्लिन आणि आपलं जे एमसीजी इतिहास आहे किंवा जी शिस्त आहे ती पाळलीच गेली पाहिजे. सिलेक्ट झालो आम्ही, गाईल शिल्ड फायनल पण जिंकलो. गाईल शिल्ड फायनल आम्ही न्यू इंग्लिश बँड्रा बरोबर जिंकलो होतो. त्याच्यानंतर मग नेक्स्ट इयर हॅरिस शिल्ड, तेव्हा पार्ले कप होता, धवल पण मला वाटतं टीम मध्ये होता. हो, धवल होता, प्रशांत नाईक होता, किंजल पटेल जो आपला जीएम आहे एमसीएचा तो होता, ब्रविश शेट्टी, धवल परब होता, नाही तो ज्युनियर होता, सर्वेश दामले होता. नमस्कार, मी सुबोध मयुरे. आपल्या गोष्ट चॅम्पियनशिपच्या या नव्या भागात आपलं सगळ्यांचं स्वागत. मुंबईचं क्रिकेट म्हणजे केवळ भारताचंच नाही तर जागतिक क्रिकेटवर क्रिकेटची श्रीमंती जर कोणाकडे असेल तर ती मुंबई क्रिकेट संघटनेकडे अर्थात मुंबईच्या खेळाडूंकडे आहे असं म्हटलं जातं. आणि ही श्रीमंती वेळोवेळी सिद्ध झालेली आहे. सुनील गावस्कर सरांपासून सचिन तेंडुलकर पर्यंत असे एक ना अनेक दिग्गज क्रिकेटपटू आपल्याला मिळाले आहेत. भारतीय क्रिकेटला इतर राज्यांच्या संघटनेने जेवढे खेळाडू दिले नसतील त्याच्या कितीतरी पट, जवळपास 100 कसोटीपटू क्रिकेटपटू मुंबईने या देशाला दिलेले आहेत. 42 वेळेस आपण रणजी अजिंक्यपद जिंकलेलं आहे. आणि याच विषयी चर्चा करण्यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेचे जे आत्ताच अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत अजिंक्य नाईक सर, ते आपल्या सोबत आहेत. आणि त्यांनी एक विक्रम केलाय, म्हणजे मुंबईचं क्रिकेट सचिननी 15-16व्या वर्षी भारतीय क्रिकेटच्या संघात पदार्पण केलं होतं आणि तुम्ही एक इतिहास केलाय. वयाच्या 37व्या वर्षी सर्वाधिक तरुण मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून तुमचे सध्याच निवडून आलेला आहात, त्याबद्दल अभिनंदन. सर्वप्रथम किती महत्वाचं आहे, म्हणजे आपल्याला तुमची जर्नी जाणून घ्यायची आहे. पण पहिला प्रश्न विचारतो की मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून ज्या दिग्गजांनी काम केलेलं आहे त्यात पहिले अध्यक्ष असतील आपले डॉक्टर रेड्डी कांगा, ज्यांच्या नावाने कांगाली खेळली जाते. त्यानंतर माधव मंत्री सर असतील, शरद पवार असतील, अगदी कालपर्यंत अमोल काळे सर जे वयाच्या 47व्या वर्षी आपल्याला सोडून गेले दुर्दैवाने. अशी अनेक मोठमोठी नावं आहेत आणि त्यांच्या यादीत त्या पंक्तीत आपण जाऊन बसलो जातात. तर कसं वाटतंय? नाही, पहिलं तर तुमचं खास करून मी धन्यवाद करेन की आज आपण एक क्रिकेट हे निमित्त आहे, त्या निमित्ताने आपण आज हा इंटरव्ह्यू साठी भेटलोय. नाहीतर आपलं इंटरव्ह्यू आणि इंटरॅक्शन काय संबंध नाही, सगळ्यांची आपलं पर्सनल रिलेशन आहे. पण तुमचं खास करून मी अभिनंदन करीन की तुमचं हे इनिशिएटिव्ह येणाऱ्या काळात मल्टिप्लाय होत राहून दे. तुमचे व्ह्युअर्स असतील, तुमचे हितचिंतक असतील, हे तुम्हाला असंच सपोर्ट करत राहून दे. थँक्यू. बघा, हा जो विजय हा ऍक्च्युली आमच्या मैदान क्लब, सेक्रेटरीज, ऑफिस, स्कूल, नंतर आमचे क्रिकेटर्स आहेत, मेन वुमेन आणि ऑफिस क्लब्स, हे सगळ्यांचं मिळून हा विजय आहे. बरोबर. जेवढे आपले स्टॉलवर्ड्स आहेत, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते, या सगळ्या स्टॉलवर्ड्स ह्यांचा एक इतिहास आहे. इतिहास आपण फॉलो करायचाच असतो. जरी किती आपण मॉडर्न झालो, किती अपग्रेडेशन आणलं, तरी आपल्या इतिहासात आपलं ग्रासरूट काय,
आपलं मैदान क्रिकेटचं महत्व काय, आपलं स्कूल कॉलेज क्रिकेटचं महत्व किती आहे, युनिव्हर्सिटी क्रिकेट जे कॉलेजमध्ये त्याला महत्व किती दिलं पाहिजे, आणि मेन वुमेन क्रिकेटर्ससाठी आज आपण इकडे आहोत. बरोबर. तर त्यांना पण आपण विसरून चालणार नाही. तर हा पूर्ण एक सर्कल आहे आणि या सर्कलसाठी काम करण्यासाठी त्या सगळ्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि निवडणूक जिंकून दिली आहे. आमचे जे क्लब सेक्रेटरीचे हा आमचा एक बेस आहे, कार्यकर्ता आहे, त्याच्यातला मी एक पार्ट आहे. मी पोस्टनी जरी एक मला मोठं केलं असेल पण मी त्याच्यात मला असं काय वेगळं वाटत नाही. ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्यातलाच एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि मी क्रिकेटसाठी काम करत राहणार आणि त्यासाठीच मला ही पोस्ट मिळाली आहे. आणि तुम्हाला येणाऱ्या काळात चांगल्या गोष्टी दिसतील ज्या आम्ही ऑलरेडी 20 महिन्यापासून करत आहोत. काही लोकांना वाटलं की आम्ही कामच नाही केलं, काही लोकांना वाटतं की आम्ही काम केलं. ज्या लोकांना वाटतं आम्ही काम केलं त्यांनी आज मतदान करून मला निवडून दिले. कदाचित हा पण एक विक्रम असेल की मुंबई क्रिकेट संघटनेच्या इतिहासात एका स्टंप मध्ये सचिव म्हणून, म्हणजे जी सर्वाधिक महत्वाची जबाबदारी असते, सचिव आणि आता अध्यक्ष म्हणून, या दोन्ही जबाबदारी एका स्टंप मध्ये सांभाळलेली व्यक्ती कदाचित पहिली असेल. आणि जबाबदारी पण वाढली. आता अध्यक्ष पदाचा काम मी प्रत्येक पद जबाबदारीनेच काम करत आलो आणि ह्याच्यात तुम्ही जर एक कॉमन शब्द बघितला, हे पोस्ट बदलत राहिल्या, पण कॉमन शब्द काय तर क्रिकेट. क्रिकेट ते तर आहे. आणि त्या क्रिकेट ह्या गोष्टीसाठी मी काम करत राहीन आणि तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेल. मी दिसलो तर ऑफिसमध्ये नाही, कुठेही क्रिकेट मैदान असेल किंवा क्रिकेट रिलेटेड लोक असतील त्यांच्या एन्व्हायरमेंट मध्ये माझा सहभाग जास्त असेल. याबद्दल तर आपल्याला बोलायचंच आहे, पण थोडं आपण सुरुवात करूया. तुमच्या क्रिकेटची सुरुवात कशी झाली तिथपासून? सर्वसाधारणपणे मुंबईत प्रत्येक क्रिकेटपटूची सुरुवात ही त्याच्या घरापासून होत असते, घरी कोणीतरी खेळत असतं. तसं काही प्रोत्साहन मिळालं होतं की थेट असं वाटलं नाही की स्वतःहून की मला क्रिकेट खेळायचंय, मग मी ग्राउंडवर गेलो, मला वाटतं माटुंग्याच्या दटकर मैदानावर सुरुवात झाली? सर काय नेमकी कशी सुरुवात झाली? माझे वडील महापालिकेत अभियंता होते. ओके. आणि त्या काळात त्यांचं जे पोस्टिंग होतं हे KM हॉस्पिटल होतं. अच्छा. माझी आई सगळ्यात जे टॉप पोस्ट आहे GS मेडिकल कॉलेजमध्ये मी रिटायर्ड झाली, ती सुपरिटेंडेंट होती. ओके. आणि लेक्चरर होती नर्सिंग मध्ये. तर KM हा एक बेस होता आमचा. KM मध्ये समसी डॉक्टर तिकडे प्रोफेसर अँड हेड सगळ्यात टॉप पोझिशनला होते. समसी डॉक्टरांचा MCA शी संबंध होता. ओके. समसी डॉक्टर आणि माझ्या वडिलांचे खूप जुने संबंध होते. आणि मग तिकडे गोपाळ कोळी सर असतील, मंगेश बालेकर सर असतील, हे जेवढे सिनियर लोक आहेत ते KM ला येत असत आणि माझ्या वडिलांशी त्यांचा परिचय होता. तर दुसरीत असताना समर वेकेशन सुट्टी होती, तर क्रिकेटला जायचं असं डिसाईड केलं. अच्छा. आणि मग तिकडनं खरी सुरुवात झाली. आणि माझे पहिले कोच गोपाळ कोळी सर असतील, तेव्हा रमेश मामुनकर सुद्धा कोचिंग करायचे, अरुण दुधवडकर पण तिकडे कोचिंग करायचे. हे 3 कोचेस होते. पण जे सुरुवात झाली गोपाळ सरांकडनं सुरुवात झाली. पण काय बॅटिंग करायचं तेव्हा की बॉलिंग ऑलराऊंडर? बॅटिंग बॉलिंग कमी तिथे आम्ही असं ते ऍक्च्युअली फन म्हणून. आणि एक म्हणतात ना की आपल्याला एक डिसिप्लिन आलं पाहिजे लाईफ मध्ये, कारण क्रिकेट जर तुम्ही बघितला खूप डिसिप्लिन खेळ आहे आणि बरंच काही शिकवून जातो तो खेळ. सगळ्यात मोठं तर टाइम मॅनेजमेंट. इकडे जर तुम्ही काही शिकतात तर टाइम मॅनेजमेंट. आणि मुंबईच्या ट्रॅफिक सिच्युएशन जर तुम्ही बघितली म्हणजे वर्षानुवर्ष तीच आहे आणि वाढत गेली आहे, त्याच्यात सुद्धा तुम्ही टाइमवर पोहोचतात. आणि हा सगळ्यात मोठा एक म्हणतात ना प्लस पॉइंट आहे क्रिकेटचा. पण तेव्हा असं काही वाटलं होतं की नाही आपण खरंच सिरियस क्रिकेट खेळावं? कारण नंतर गाईल शील्ड असतील, हॅरिस शील्ड वगैरे पण खेळला होता. नाही, 2री ते 6वी पण अँबिशन होतं तसं काही क्रिकेटपटू? 2री ते 6वी सुट्टी आली की क्रिकेट. अच्छा, तेवढ्या पुरतं. हा, म्हणजे एक टाइम सीझन बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट, आणि एक टाइम बॉक्स क्रिकेट. बॉक्स क्रिकेट पण तेवढंच खेळायचं. अच्छा. अरे. तर क्रिकेट हा कॉमन शब्द इकडे पण. आणि जास्तीत जास्त वेळ क्रिकेटमध्ये गेला. नंतर स्कूल सिलेक्शन मध्ये गाईल शील्डला सिलेक्ट झालो आम्ही. गाईल शील्ड फायनल पण जिंकलो. गाईल शील्ड फायनल आम्ही न्यू इंग्लिश बँड्रा बरोबर जिंकलो होतो. त्याच्यानंतर मग नेक्स्ट इयर हॅरिस शील्ड, तेव्हा पार्ले कप होता, धवल पण मला वाटतं टीम मध्ये होता. हो, धवल होता, प्रशांत नाईक होता, किंजल पटेल जो आपला GM आहे MCA चा तो होता, प्रवीश शेट्टी, धवल परब होता. नाही, तो ज्युनियर होता. सर्वेश दामले होता. असे अनेक क्रिकेटर्स होते. मला सिनियर भाविन टक्कर होता.
विनीत इंदुलकर होतं, ही सगळी सिनियर लॉट आहे. ओके. पण मग आम्ही हॅरिस शिल्डला पण तेव्हा म्हणजे IAS शाळा कशी एकदम म्हणजे मराठी मुलं एकदम पंक्च्युअल, डिसिप्लिन. बरोबर. गोपाळ सरांचा स्वभाव पण एकदम म्हणजे मुलांना एक आपलं फॅमिली सारखं वागून घ्यायचे तेव्हा. आणि त्या वर्षी आम्ही रिझवी कॉलेजला जे सतत चॅम्पियन असायचे, हॅरिस शिल्ड आम्ही फायनल जिंकलो होतो. गाईल्स चॅम्पियन पण झालो, हॅरिस पण झाला. हा क्रिकेटच्या जर्नी तिथपर्यंत. त्याच्यानंतर मग ते सिंगल विकेट टुर्नामेंट वगैरे नाही, मीनाताई ठाकरे, मोहन रावले खासदार होते, ते पोलीस जिमखान्यावर करायचे, ती खेळलो. त्याच्यानंतर एज्युकेशन हा माझा फोकस राहिला काही काळ, पण क्रिकेट तिकडे स्टॉप झालं. अच्छा. पण नंतर मग प्रायोरिटी एज्युकेशनला दिली. एज्युकेशन. ओके. त्यानंतर क्रिकेट थोडस स्टॉप झालं होतं, पण पुन्हा एक क्रिकेटर म्हणून नाही, पण एक ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून कमबॅक झालं क्रिकेटमध्ये MCAच्या वर्तुळात. मला वाटतं 2014-15ची गोष्ट असेल की कुठल्या सब कमिटीमध्ये करायला सुरुवात केली. 2013 मध्ये मी फर्स्ट टाइम इकडे वोटर म्हणून आलो. अच्छा. तेव्हा माझे सासरे पंकज ठाकुरे उपाध्यक्ष पदाशी निवडणूक लढत होते. त्यांच्या समोर विजय पाटील आणि रवी सावंत सर होते. विजय पाटील सर आणि रवी सावंत हे दोघेही सर त्यांच्या समोर उभे होते. ती निवडणूक त्यांचा पराभव झाला होता. ओके. पण नंतर मला वाटतं उपाध्यक्ष पण झाले होते. नंतर 2015ला ते मॅनेजिंग कमिटीला उभे राहिले. अच्छा. तेव्हा त्यांचं ते निवडून आले. आणि नंतर पवार साहेबांनी जे लोढा रिफॉर्म नंतर रिझाईन केलं, त्याच्यामध्ये आशिषजी अध्यक्ष झाले आणि पंकज ठाकूर जे माझे सासरे आहेत ते उपाध्यक्ष झाले. ओके. पण त्या काळात मी मार्केटिंग कमिटीमध्ये काम केलं. काम करत असताना खूप लोकांचा माझा सहवास वाढला, खूप लोकांशी माझे संबंध चांगले झाले, जे आपले सिनियर मेंबर्स आहेत. कारण मी शांतपणे ऑब्झर्व करत होतो की त्यांची कामाची पद्धत काय, त्यांच्याकडनं काय शिकता येईल, आपलं मुंबई क्रिकेट असोसिएशनचं कल्चर काय, आपला इतिहास काय, ह्याचा मी जसं आपण शाळेत 2री, 3री, 4थी, 5वी असं शिकतो आणि अभ्यास करत आलो, तसं मी अभ्यास करत राहिलो. ओके. ऑब्झर्वेशन आणि अभ्यास दोन्ही सुरू. आणि त्याच्यानंतर एक नवीन पिढी 2019 मध्ये निवडणुकीला सामोरे जात होती. त्याच्यात मला चान्स मिळाला मॅनेजिंग कमिटी म्हणून, अपेक्स काउन्सिल मेंबर म्हणून उभं राहण्यासाठी. ती माझी पहिली निवडणूक. ती फर्स्ट टर्म MCA मध्ये ऍज अ मॅनेजिंग कमिटी मेंबर. येस. तो अनुभव कसा होता त्या कमिटी मेंबर म्हणून? कारण आपण म्हणतो की मुंबई MCAच्या जर काम करायचं असेल तर पहिले तुम्ही स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे. मॅनेजिंग कमिटीमध्ये काय वेगवेगळी काम असतात सब कमिटीज मध्ये ते जाणून घ्यायला पाहिजे. तर तो फर्स्ट एक्सपिरियन्स कसा होता? तर जेव्हा मी निवडून आलो तेव्हाही माझ्यामध्ये सेकंड हायएस्ट विजय पाटील अध्यक्ष होते. विजय पाटील सर अध्यक्ष. आणि तेव्हाही सुद्धा मला ती 201 मतं आलेली. तर वोटर्स मध्ये 200चा आकडा कधी सोडला नाही, कधीच नाही. तर डबल सेंचुरी. तर तो एक मला कॉन्फिडन्स होता की मला म्हणजे सपोर्ट आहे, लोकांचं माझं एक रॅपो आहे, कम्युनिकेशन आहे. तर ती निवडणूक मी जिंकल्यानंतर सुरुवातीला मी असाइनमेंट, कारण काही सिनियर लोक मला म्हणाले, श्रीकांत तिगडी सर असतील आणि जे ग्रासरूटला अरविंद कदम सर असतील, हे सगळे जे काम करत त्यांनी सांगितलं की आपण मैदान क्रिकेटर्स ह्याचा नेहमी विचार करायचा काम करताना. तर मी पहिला रणजी ट्रॉफीचा मॅनेजर म्हणून गेलो त्या वर्षी. हो बरोबर. आणि मग मॅनेजर म्हणून गेल्यानंतर मी एक बघितलं की आपण क्रिकेटसाठी आहोत, आपण क्रिकेटर्ससाठी आहोत. आपल्याला आपली पॉवर नाही दाखवायची, आपल्याला क्रिकेटर्सना कसं काय सपोर्ट करता येईल, त्यांचं कामात त्यांचे जे ट्रेनिंग आहे, सेशन्स आहेत, ह्यांना आपण कसं बॅक करून त्यांचं प्रोसेस कशी सुरळीत होईल याच्यासाठी काम केलं पाहिजे. तेव्हा काही क्रिकेटर्सचा माझा संपर्क वाढला, त्यांच्याकडनं काही आपले स्ट्रेंथ काय आहेत असोसिएशनचे, विकनेस काय आहेत आणि काय आपण चांगलं करू शकतो हे मला तेव्हा मी नोट करत गेलो की ही गोष्ट मिसिंग आहे, आपण ही केली पाहिजे. हे काम करत असताना कोविड आला, त्याच्यामुळे परत एक तो फुल स्टॉप आला. मग कोविडच्या काळात सगळ्यात मोठं चॅलेंज होतं, जेव्हा नॉर्मल लाईफ रिवाईव्ह व्हायचं होतं क्रिकेटर्ससाठी, तर त्यांना कुठे ट्रेनिंग किंवा प्रॅक्टिस कशी करणार. आणि मुंबई शहर आणि सबब्स एकदम टाईट होतं, म्हणजे गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन एकदम स्ट्रिक्ट होते. पण त्यातल्या त्यात पालघर, ठाणे जिल्ह्यात जे आउटस्कर्ट्स आहेत तिकडे कशी गावं आहेत, ग्रामीण एरिया आहेत, तर त्या एरियामध्ये स्कोप होता की कलेक्टरशी बोलून
सिनियर SP शी बोलून पोलिसांचे, आणि आपण वातावरण पण चांगलं असेल, रिमोट एरिया असल्यामुळे. तर काही इंटरनॅशनल आणि आपले जे रणजी ट्रॉफी प्लेयर्स आहेत त्यांना मी हेल्प केलं की शार्दूलने पण तेव्हा प्रॅक्टिस. हो, त्या सगळ्यांना मी हेल्प करून मेक शुअर केलं की ते लोक कमबॅक परत कसं करतील मुंबईसाठी आणि इंडियासाठी. आणि त्याच्यात पण आपल्याला चांगलं सक्सेस मिळालं. अडथळे आले, काही लोकांनी अडथळे क्रिएट केले, क्रिकेट प्रेमी लोकांनीच अडथळे क्रिएट केले की ते खेळू नये. पण एक होतं की क्रिकेट हा एक शब्द जर पकडून तुम्ही चाललात तर कुठलाही अडथळा आला तरी तो दूर होतो. ते मी काम करत राहिलो, त्याचा चांगला मला अनुभव आला. नंतर हळूहळू आपलं ऑफिस चालू झालं. MCA मध्ये आम्ही काही काम करायचं, योजना काय असल्या पाहिजे काय, असं सगळं आम्ही विजय पाटील सरांच्या लिडरशिप खाली आम्ही काम करत होतो. आणि त्यांचं एक विजन होतं. तुम्ही जर त्यांचं पर्सनल जे त्यांच्या संस्था बघितल्या, त्यांनी एक एम्पायर क्रिएट केलंय. म्हणजे त्यांचे जे वडील आहेत DY पाटील, जे त्यांना दादा म्हणतात, त्यांच्या विजनला पकडून ते काम करत होते. आणि सरांचं एक मी बघितलं, इंटरनॅशनल स्टँडर्डच्या गोष्टी कशा झाल्या पाहिजे ते त्यांचं एक विजन होतं. आणि त्यांच्या लिडरशिप खाली आम्ही काम करत होतो. MCA ला पण म्युझियम साठी त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला होता, मला वाटतं. त्यांचे अनेक इनिशिएटिव्ह होते, पण ऍज अ टीम कुठेतरी एक बॉन्डिंग असलं पाहिजे होतं, ते थोडं मिसिंग होतं. पण आम्ही मेक शुअर केलं की चांगल्या गोष्टी कशा करता येतील. आणि त्या तिकडनं मी खूप शिकत गेलो. म्हणजे मेन वीकनेस काय आहेत आपल्या संस्थेमधले, बरोबर, किंवा ऍज अ टीम काम करताना सगळं एकत्र घेऊन आपण कसं काम करायचं. जसं क्रिकेटच्या मैदानावर आपण टीम म्हणून खेळायला पाहिजे, तसं मग MCA मध्ये पण आवश्यक होतं. सपोर्ट स्टाफ जसा असतो, 11 प्लेयर आत खेळतात, 4 आपले बाहेर असतात आणि एक सपोर्ट स्टाफ असतो. तर ऍज अ टीम ती 11 आपल्या मैदानात दिसतात, पण बाहेरचं जे टीमवर्क असतं, सपोर्ट स्टाफ, ते पण इम्पॉर्टंट असतं. तर मला असं वाटलं की कुठेतरी वीकनेस आहे की आपण एकत्र कसं काम केलं पाहिजे. कारण आयडिया सगळ्यांच्या चांगल्या असतात, पण इम्प्लिमेंट करणं फार कमी लोकांची क्वालिटी असते. ती कुठेतरी मिसिंग असं मला वाटलं की टीमवर्क मिसिंग होतं. आणि मग येणाऱ्या काळात तुम्हाला माहिती आहे, मी 2022ला सेक्रेटरी पदासाठी उभा राहिलो. ते किती चॅलेंजिंग होतं, कारण एकतर निवडून आला होता, मला वाटतं 286 सर्वाधिक मतं मिळाली होती हिस्ट्री मधले MCAच्या. पण ज्यांच्यासोबत काम केलं होतं त्यांच्यापैकीच काही जणांनी विरोध पण केला होता. तर बिईंग अ सेक्रेटरी फर्स्ट टाइम MCAचा, ते किती चॅलेंजिंग रोल होता. अर्थात तो जो सीझन होता पूर्ण गेल्या वर्षी आपण अनेक चॅम्पियनशिप जिंकलेल्या आहेत, सगळ्या वयोगटात आपण चांगली कामगिरी केली होती. पण ऍज अ सेक्रेटरी म्हणून ते सगळं करून घेणं किती अवघड होतं. बघा, तिकडे आपण पॉवर दाखवायला खुर्चीवर येतच नसतो, तिकडे आपण क्रिकेटचं काम करायला येत असतो. पहिलं मनात माझ्या एक होतं की आपण खुर्चीवर बसल्यावर सगळ्यांना एकत्र काम करायचं, आपला कोण विरोधक नाही, आपल्याला कोणाशी अलर्जी नाही, आपल्याला क्रिकेटचं काम करायचं आहे. क्रिकेटचं काम करायचं जी प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगली क्वालिटी असते, त्या क्वालिटीचा जो पॉझिटिव्ह वाइब्स असतात त्याचं आपण त्यांना एकत्र घेऊन त्या क्वालिटीचा वापर करून आपण कसं बेस्ट काम करता येईल, आपण कसं असोसिएशनला बेनिफिट करू शकतो, ह्याच्यावर माझा फोकस राहिला. नेगेटिव्ह एस्पेक्ट्स किंवा नेगेटिव्ह माइंडसेट यांना मी दुर्लक्ष केलं, कारण ही एक टेस्ट मॅच आहे. जेवढे बॉल तुम्ही सोडणार तेवढं तुम्ही टिकून राहणार. खूप महत्वाचा मेसेज आहे मला वाटतं MCAच्या मतदारांसाठी किंवा जे सगळे काम करू इच्छितात त्यांच्यासाठी. पण तुमची जी पार्टनरशिप होती खास करून अमोल काळे सरांसोबत प्रेसिडेंट असताना, ते तुमचं ट्युनिंग, तुमचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं झालं होतं. आणि त्यामुळे डिसिजन्स मला वाटते पटापट घेतल्या जात होते, जे कदाचित आधीच्या टर्म मध्ये किंवा त्या आधी कदाचित घेतल्या गेले नसतील. तर काळे सरांसोबत काम करताना अमोलजींबद्दल तर माझ्या मनात किंवा तुम्ही माझ्या फॅमिलीला जरी विचारलं, माझ्या मागे जरी जाऊन, तर त्यांच्याबद्दल सगळ्यात हायएस्ट रिस्पेक्ट असेल. कारण माझं पण एज वाढतं, यंग होतो, त्याच्यानंतर एक प्रत्येक फेजवर तुम्ही स्वतःला अपग्रेड करतात. बरोबर, अपग्रेड करताना तुम्हाला छोट्यातला छोटा माणूस पण काहीतरी शिकून जातो आणि मोठ्यातला मोठा माणूस पण काहीतरी शिकून जातो. तर अमोलजींनी मला जे शिकवून गेले, नकळत कळत ते शिकवून गेले. त्यांना सुद्धा माहित नसेल ते मला काहीतरी शिकवत होते, पण मला माहिती होतं मी काय त्यांच्याकडनं शिकत होतो. त्यांचे जे चांगले क्वालिटीज होते ते सगळ्यात वन ऑफ द बेस्ट ऍडमिनिस्ट्रेटर्स होते. बरोबर, ते क्रिकेट पॅशनेट होते. डिसिजन मेकिंग मध्ये म्हणजे त्यांच्याकडे येस आणि नोच होतं, इफ आणि बट नव्हतं. तर त्यांचे जे क्वालिटीज आणि क्रिकेट बद्दलची त्यांची जी अटॅचमेंट होती
ते कधी कोणी त्यांनी एक्सप्रेस नाही केली, पण मी त्यांच्याशी पर्सनली 1-to-1 लेवलवर, म्हणजे CS नाईक असतील, किंजल पटेल असेल, हे दोन आमचे जे पिलर्स आहेत MCA चे स्टाफ आहेत, हे कसं डे टू डे त्यांच्याशी संपर्क असायचे. पण तुम्ही त्यांना सुद्धा विचारा, ग्रास्पिंग पॉवर म्हणजे 1 पेज असो किंवा 10 पेज असो, एकदा वाचलं की त्यांना विषयाची जाण आणि त्याचं गांभीर्य लगेच कळून यायचं. त्याच्यामुळे डिसिजन मेकिंग मध्ये कधी मागे पुढे झाले नाही. आणि आमचं कमिटी म्हणून ऍज अ एपिक्स काउन्सिल आम्ही सक्सेसफुल राहिलो की आम्ही सगळे एकत्र काम करू शकतो. सगळ्यांनी सपोर्ट केला. हो हो, जे जो गोल ठरवला त्यासाठी. तुम्हाला सांगतो की मी ऍक्च्युली माझं ओरिजिनल पॅनल होतं त्याच्यातनं 3 जण जिंकलेले. बरोबर. अभय अडप असतील, कौशिक गोडबोले असतील, संदीप विचारे असतील. बाकी तर तसं बघायला गेलं तर समोरच्या पॅनल मला जिंकलेले. मी जरी दोन्ही पॅनल मध्ये असो तरी ओरिजिनल पॅनलचे 3 होते. बरोबर. पण माझी किंवा अमोलजींची आमचा एक जो रॅपो क्रिएट झाला, सगळ्यांची एक सोबत घेऊन काम केलं आणि फ्री हँड, म्हणजे कुठल्याही गोष्टी असं कटकट करत नाही बसलो की हे नका ते नको. एकच सांगायचो की तुम्ही काम आपल्या विदिन फ्रेमवर्क काम करायचंय. आपल्याला कॉन्स्टिट्यूशनल बाइंडिंग आहे, आपल्याला हिस्ट्री आहे, आपल्या लोक अवेअर आहेत. आपल्या इकडे मॅक्झिमम लोकांना माहित असतं की असोसिएशन मध्ये काय चालू आहे. ते सगळं लक्षात घेऊन तुम्ही फ्री हँड काम करा. तुम्हाला कुठे स्टॉप नाही करणार, पण प्रोग्रेसिव्ह माइंडसेट पाहिजे, ग्राफ वर गेला पाहिजे असोसिएशनचा. ह्या जो पॉइंट आहे हे पकडून तुम्ही काम करा. आणि सगळ्यांनी ऍज अ टीम आम्ही चांगलं काम केलं आतापर्यंत. आणि त्या पिरियड मध्ये मला वाटतं चॅलेंजेस पण भरपूर होते. आपण 8-10 वर्ष रणजी ट्रॉफी जिंकली नव्हती, तो एक दबाव होता, ते एक प्रेशर होतं. वर्ल्ड कप होता भारतात, आपल्याकडे सेमीफायनल होती आणि आपल्याला आउटफील्ड त्या वेळेत सगळं करून घेणं आवश्यक होतं. तर ही चॅलेंजेस पार करताना कशी मनस्थिती होती, किंवा काही अर्थात काही प्रॉब्लेम्स आले असतील? अमोलजी असेल किंवा मी स्वतः किंवा आमची जी एपेक्स काउन्सिल आहे, आम्ही पॉझिटिव्ह नोटवर काम केलं. असं कधी निगेटिव्ह थॉटच आणला नाही की हे होऊ शकत नाही. बघा, तुमचं जर वेअर देर इज अ विल देर इज अ वे. आम्ही मेक शुअर केलं की सगळ्या प्रॉब्लेमला सोल्युशन आहे आणि टुवर्ड सोल्युशन आम्ही काम करत राहिलो आणि सक्सेस मिळत गेला. म्हणजे आमच्या कारकिर्दीमध्ये अमोलजींच्या लिडरशिप मध्ये मॅक्झिमम जे क्रिकेटिंग मोठे भारतातले इव्हेंट झाले हे मुंबईत झाले. बरोबर. ऍज अ मुंबई क्रिकेट असोसिएशन आम्ही मॅक्झिमम चॅम्पियनशिप जिंकलो ह्या लास्ट 20 महिन्यामध्ये. BCCIच्या सगळ्या नॉकआउट मध्ये आम्ही क्वालिफाय केलं, काही ठिकाणी रनर्स अप राहिलो. म्हणजे क्रिकेटिंग सीझन ऍज सच हा सगळ्यात बेस्ट राहिला. तुम्ही कुठल्याही कोचेस, सिलेक्टर्स यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकता. T20 वर्ल्ड कप विनिंग टीम मध्ये आपले 4 जण होते, अजून काय पाहिजे. नाही, आणि आपला कुठल्या प्लेअरने, आपले सगळेच प्लेअर आपले, जर जे A डिव्हिजन पासून नॉकआउट पर्यंत जेवढे क्लब्स आहेत तिकडे खेळणारे सगळे प्लेयर्स हे आपले. आपला कोण फेवरेटच नव्हता. म्हणून कोच सिलेक्टरचं पहिलं मी माइंडसेट चेंज केलं. कारण सिलेक्शन कमिटीमध्ये मी जाणवलं की त्यांना असं वाटत असेल की A प्लेअर आपला, B प्लेअर, मी त्यांना एक क्लिअर केलं, जो चांगला आहे तो डिझर्व करतो, तो जो डिझर्व करतो. आणि कधी कधी असं पण व्हायचं की एक प्लेअरने 2 प्लेअरनी सेम परफॉर्म केलं, पण दोघात एक कोण घ्यायचा. तिकडे आम्ही त्यांना फ्री हँड दिला की नाही, तुम्हाला वाटतं, हा तुमचा जो 6th सेन्स म्हणतात ना, तुम्हाला कोण बेटर वाटतं, कोण असं वाटतं की हा प्लेअर इंडिया खेळू शकतो, कोणाचा टेम्परामेंट बेटर आहे, कोण टीम मॅन आहे. म्हणजे काही प्लेयर्स असे असतात ते मोठी नावं नसतात. पण मला वाटतं त्यामुळेच शिवम दुबेला बॅक केलं गेलं होतं, कारण आदल्या सीझनला शिवमला संधी मिळाली नव्हती फार. त्यानंतर त्याला बॅक केला गेला आणि त्यांनी परफॉर्मन्स केला, भारतीय टीम मध्ये पण आला, कमबॅक पण केलं जोरदारपणे. त्यामुळे असे डिसिजन घेणं खूप आवश्यक पडतं. वेस्ट झोनचा मी कन्व्हेअर होतो. वेस्ट झोनचा कन्व्हेअर असताना राजू सर चेअरमॅन होते, राजू कुलकर्णी सर. बरोबर. आमचं काही डिस्कशन झालं, काही प्रत्येकाचे आम्ही स्ट्रेंथ शोधायचो की काय स्ट्रेंथ आहे आणि कुठल्या प्लेअरचं फ्युचर आहे. शेवटी सिलेक्टर, क्रिकेटिंग मी जास्त बोलू नाही शकत, पण ऍज अ सिलेक्टर त्यांचा जो आय होता की हा प्लेअर इंडियाला खेळू शकतो आणि ते प्रूव्ह केलं. आणि वेस्ट झोनच्या मीटिंग मध्ये राजू सरांनी त्याला 100% बॅक केलं ऍज अ कन्व्हेअर. म्हणजे म्हणतात ना की सगळ्या असोसिएशनला पण एकत्र घेऊन जायचं काम केलं. सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेतलं आम्ही. आणि वेस्ट झोनचे पण जेवढे प्लेयर सिलेक्ट केले ते इंडिया असेल, इंडिया ए असेल, बाकीच्या स्टेट्सना पण त्याचं बेनिफिट झालं, कारण राईट सिलेक्शन झालं होतं. जे 5 सिलेक्टर्स होते त्याच्यात शिवम दुबे म्हणजे उत्तम उदाहरण आहे की कुठेतरी तो
म्हणजे मागे निघून गेला होता, त्याला कसं आम्ही बॅक करून तो पुढे खेळू शकला. बरोबर. आणि तुम्ही अशी अनेक उदाहरणं बघाल, सिनियर टीम असो किंवा अंडर 14 आपली सगळ्यात लहान, किंवा वुमेन्स मध्ये सिनियर टीम असो की सगळ्यात, तुम्ही सिलेक्टर कोचेसशी बोलू शकतात. बरोबर. त्यांना एक फ्रीडम होतं, पण विदिन फ्रेमवर्क काम करण्याचं फ्रीडम होतं. बरोबर. कुठेही आमचं इंटरफेरन्स नाही, कुठे दबाव नाही, आणि कोणी आम्हाला सांगावं की हा दबाव होता किंवा हे नाही. मला वाटतं तोच दबाव टाळण्यासाठी तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला होता की क्रिकेट ऍडवायझर म्हणून मिलिंद रेगे सरांना अपॉइंट केलं असेल, किंवा वुमेन्स क्रिकेट ऍडवायझर म्हणून डायना येडुलजी मॅडम जे आपल्या भारताच्या माजी कर्णधार आहेत त्यांना आहे. तर संजय पाटील सरांसारखे जे आपले रणजी ट्रॉफी चीफ सिलेक्टर आहेत, तर अशा व्यक्तींना आणणं किती आवश्यक होतं या सेटअप मध्ये, किंवा त्यांचा अनुभवाचा आपण फायदा करून घेणार. बघा, पहिलं तर मी एक बघितलं, जेव्हा तुम्ही एका कुठल्या पदावर बसतात तर खूप लोक सिनियर लोकांना डिस्कार्ड करतात, त्यांचा अनुभवला डिस्कार्ड करतात, त्यांच्या नॉलेजला डिस्कार्ड करतात. मग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट असेल, प्रोफेसर रत्नाकर शेट्टी आहेत, रवी सावंत सर आहेत, असे जे चांगले ऍडमिनिस्ट्रेटर्स होते असोसिएशन मध्ये. तसंच क्रिकेटिंग जर बघितलं तर मिलिंद रेगे सर आहेत, डायना एडलजी मॅडम आहेत, म्हणजे असे अजून अनेक, म्हणजे काही येऊ नाही शकत पिक्चर मध्ये, कारण ते असाइनमेंट, बीसीसी असाइनमेंट आहेत, कोणाला कोचिंग असाइनमेंट आहेत. पण आम्ही सगळ्यांचे इनपुट सजेशन्स वेलकम केले, आम्ही कोणाला डिस्कार्ड नाही केलं. आणि जसं तुम्ही मॉडर्नाइज होता किंवा नवीन काहीतरी करता, पण आपला जो बेस आहे ना हा जुनाच असतो. बरोबर. आपली हिस्ट्री हा आपला बेस आहे, तो फक्त आम्ही फाईन ट्यून करत गेलो. ती हिस्ट्री, तो बेस फक्त मुंबईकडेच आहे, इतरांकडे नाही आहे. आणि आम्ही फक्त फाईन ट्यून करत गेलो. आणि प्लेयर्सना कुठल्याही एज ग्रुपला तुम्ही इनसिक्युरिटी त्यांच्या मनात नव्हती की आम्ही ड्रॉप होऊ का, आम्ही परफॉर्म नाही केलं का. त्यांना आम्ही एकदा जर कॉन्फिडन्स दिला सीझनचा, तर तो पूर्ण कॉन्फिडन्स होता, आणि त्या कॉन्फिडन्समुळेच पण ते परफॉर्मन्स पण देऊ शकले मला वाटतं. बरोबर. पण इथे एक विचारावं असं वाटतं की आज अमोल काळेंना किती मिस करतात, कारण नाही ना, मी तर त्यांना प्रत्येक म्हणजे निवडणूक असो किंवा, कारण शेवटी आम्ही इंडिया पाकिस्तान मॅच एकत्र बघितली होती, मी तर प्रत्येक आवर प्रत्येक मिनिटला मिस करतो. कारण ही निवडणूक होणं माझ्यासाठी एक म्हणजे चांगलं हे नव्हतं, चांगलं फिलिंग नव्हतं, किंवा वेळ आल्यामुळे निवडणूक लढवा. हा, आणि त्यांचा जो अप्रोच होता, मी फार कमी माणसं बघितल्यात त्यांचा हा जो पॉझिटिव्ह अप्रोच असतो, तर अशी फार कमी माणसं आहेत जगात की जे पॉझिटिव्ह नोटवर काम करतात, सगळ्यांना घेऊन जाण्याची त्यांची एक ताकद असते. आणि तुम्ही जर बघितलं, प्रोग्रेसिव्ह माइंडसेट फार कमी आहेत. आता आमचे मेंटर कोणतं, शरद पवार साहेब. शरद पवार साहेब आम्हाला, त्यांचं जर तुम्ही पास्ट बघितलं, MCAतला वावर, त्यांचा BCCआतला वावर किंवा ICC मधला असेल, त्यांनी कधी क्रिकेटची हे नाही केलं, क्रिकेटमध्ये इंटरफेअर नाही केलं. हा, पण आज जसं आपण पुस्तकं वाचतो शाळेत असताना हिस्ट्रीची, त्याच्या इतिहास आपल्याला काही काही शिकवून जात असतो, तसं क्रिकेटिंग हिस्ट्रीमध्ये शरद पवार साहेबांचं खूप मोठं योगदान आहे. म्हणजे छोट्यातल्या छोट्या गोष्टी, क्रिकेटपटूंची पेन्शन असेल किंवा महिला क्रिकेटला सारखा न्याय देण्याची गोष्ट असेल, मला वाटतं हे डिसिजन त्यांच्याच साहेबांचे जे व्ह्यूज आहेत किंवा साहेबांनी जे डिसिजन घेतले ते आम्ही कसे अपग्रेड करू शकतो, त्याच्यावर नवीन काय पॉलिसी मेकिंग करू शकतो, असं अपेक्स काउन्सिल आणि सगळ्यांनी आम्ही एकत्र नेहमीच प्रयत्न केला. तुम्ही जर आमचं क्रिकेट नॉलेज सेंटर आम्ही स्टार्ट केलं मागच्या वर्षी, म्हणजे आता 2-4 महिन्यापासून सुरू आहे ते, तर तो भाग पण तोच होता की प्रत्येक छोट्यातला छोटा माणूस तुझा कसा अपग्रेडेड राहील, त्याला कसं बेनिफिट असोसिएशन म्हणून करू शकतं, आणि चांगली लोक क्रिकेट नंतर कशी संपर्कात राहून क्रिकेट वर्तुळात तो एक चांगलं हॅपी एन्व्हायरमेंट कसं क्रिएट करू शकतो, हा आमचा प्रयत्न आहे आणि आतापर्यंत सक्सेसफुल राहिला. तर ही जी लोक आहेत ज्यांनी MCA साठी जे मोठं कॉन्ट्रीब्युशन केलंय, त्या कॉन्ट्रीब्युशन आपण विसरलं नाही गेलं पाहिजे. त्यांच्याकडनं मॅक्झिमम त्यांचा एक्सपिरियन्स, नॉलेज जे काय शिकता येईल ते शिकून, म्हणजे अजून मी भाग्यवान काय माहितीये का, मी 3 पिढी चा एक्सपिरियन्स करतोय, फेस करतोय त्यांना. म्हणजे आदरणीय पवार साहेब असतील किंवा मिड एज जे आपले सगळे लीडर्स आहेत असोसिएशन मध्ये असेल, किंवा आपले जे क्लब सेक्रेटरीज आहेत, मेंबर्स आहेत जे 60s-70s मध्ये आहेत, आणि प्लस आम्ही यंगस्टर्स जे 30 आणि 40s आणि पुढची पिढी आहे. हा, पुढची पिढी म्हणजे क्रिकेटर्स जे अंडर 14, त्या प्लेयर्सच्या माइंडसेट काय आहे त्यांच्या लेवलला पण जाऊन विचार केला पाहिजे.
आणि मग त्यांना आपण सोल्युशन दिले पाहिजे जे त्यांच्या हिताचे असतील. त्यांनी ऐकलेच पाहिजे असं नाही, पण वेगळे वेगळे लोक आहेत. म्हणजे आपल्याकडे CIC आहे, आपल्याकडे क्रिकेट आम्ही ऍडमिनिस्ट्रेटर्स आहोत, आपल्याकडे स्पेशलाइज कोचेस आहेत, सिलेक्टर्स आहेत. यांच्या सगळ्यांचा ऍडवाइस घेऊन जी चौथी पिढी येणारी पिढी आहे त्याला मार्गदर्शन, म्हणजे ऍक्च्युअली 4 पिढ्या झाल्या. खरं. आणि हे जे सगळं शिकता आलं ते अमोलजींच्या सोबत राहून जे ऑब्झर्वेशन केलं त्यामुळे खूप कमी कार्यकाळ मिळाला त्यांना अध्यक्ष म्हणून काम करताना, पण त्या अवघ्या 1-1.5 वर्षाच्या काळात त्यांनी खूप काही काम केलं. पण जसं मगाशी तुम्ही म्हणाला की तुम्ही दिवसाची मॅच बघितली ती इंडिया पाकिस्तानची मॅच आणि सगळे एन्जॉय करत होते, पण जसा इतरांसाठी धक्का असेल तुमच्यासाठी तर खूप मोठा धक्का असेल, कारण जेव्हा तुम्हाला हे कळलं की नेमकं नाही. आणि माझं आणि त्यांचं एव्हरीडे क्रिकेट या विषयावर बोलणं होतं असायचं. म्हणजे फोन असेल किंवा मेसेज असेल, काहीतरी आमचं चालू असायचं. आमच्यासाठी मोठा धक्काच होता क्रिकेटसाठी किंवा पर्सनली सुद्धा. सगळ्यांसाठी आमच्यासाठी मोठा लॉस आहे. तर आता तो मी एक्सप्रेस नाही करू शकत, पण त्यांचा लॉस हा खूप मोठा आहे. आणि ते एवढ्या शब्दात किंवा तुमच्या पत्रकारितेमध्ये कसं 250 शब्दात ते मेन्शन नाही करू शकत मी. तर ते कुठेही असतील त्यांचं ब्लेसिंग आम्हाला राहून दे, एवढंच मी सांगतो. पण आता जी ते नसताना जी जबाबदारी मिळाली आहे मोठी, त्यासाठी कुठल्या गोष्टींवर प्रायोरिटी देण्याचं ठरवलंय? कारण आता पुन्हा 1-1.5 वर्षाचाच काळ आहे, त्यानंतर पुन्हा निवडणुका होतील. पण या असं काय मनात आहे की या गोष्टी मला करायच्या आहेत ज्या कदाचित अमोलजींनाही करायच्या होत्या, त्या राहून गेल्या असतील? मी तुम्हाला सांगतो की आमचे 10-12 जे मोठे डिसिजन्स आहेत ते पाईपलाईन मध्ये आहेत. त्याच्यातले त्या दिवशी आम्ही इमर्जंट मीटिंग मध्ये 2 डिसिजन घेतले, ते आम्ही स्लोली पब्लिक करू. पण मी एक रिव्हर्स कॅल्क्युलेशन करतो की पुढचे 16 महिने आहेत. 16 महिन्यामध्ये आमचे जे स्टेक होल्डर्स आहेत, राईट फ्रॉम क्युरेटर, आमचे क्लब सेक्रेटरीज, आमचे ऑफिस क्लब्स असतील, जेवढे आमचे स्टेक होल्डर आहेत त्यांचं एक जर तुम्ही पूर्ण एक चार्ट क्रिएट केला, त्यांना लागणाऱ्या गोष्टी काय, रिव्हर्स कॅल्क्युलेट, आणि त्या गोष्टीसाठी आपण काय केलं पाहिजे त्याच्यावर ऍज अ अपेक्स काउन्सिल ऍज अ एक टीम आम्ही काम करू. आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला येणाऱ्या 15 महिन्यात दिसेल. ओके. कुठेतरी मुंबईच्या क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही स्वतः खेळत होता तेव्हा तर कदाचित जास्त असेल, आता कदाचित कमी झाला असेल, पण तो प्रॉब्लेम अजूनही संपलेला नाही. तो म्हणजे एज वाईज चोरी करण्याचा क्रिकेटपटूंचा, खास करून शालेय क्रिकेटमध्ये जे आपण बघतो. आणि त्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं, ते पालकांकडून दिलं जातं, कोचेसकडनं दिलं जातं. तर आपण बघितलं की 2-3 वर्षांपूर्वी मला वाटतं अंडर-16 ची मुंबईची टीम गेली होती राजकोटला की अहमदाबादला. तर तिथून आपले 3 प्लेयर्स परत त्यांना पाठवण्यात आलं होतं, कारण ते बोन टेस्टमध्ये ओव्हरेज आढळले होते. त्यात कॅप्टन पण होता आपला. त्यानंतर गेल्या वर्षी 30 क्रिकेटपटू असे होते जे बोन टेस्टमुळे ते अंडर-16 ला एलिजिबल नाही झाले, त्यामुळे काही त्या दुसऱ्या 30 जणांचा चान्स गेला होता. तर हे एज फजिंग किंवा यावर काहीतरी नियंत्रण आणायला पाहिजे असं वाटतंय. मागे प्रोफेसर आपल्या रत्नाकर शेट्टी सरांशी पण बोलत होते, त्यांनी हा मुद्दा वारंवार उचललेला नाही, यावर कुठेतरी काहीतरी व्हायला पाहिजे. त्याच्यात आम्ही मेक शुअर केले स्टार्ट ऑफ द सीझन मॅक्झिमम मुलांचं एक आपलं बेंच स्ट्रेंथ किंवा एक मोठा पूल असला पाहिजे. म्हणजे जिकडे आपण 30 प्लेअर करतो, आपल्याला एक साधारण आपल्या सिलेक्टर्सना 90-100 मुलं माहिती असतात. हो. तर आम्ही हल्ली BCCI नॉर्मली ह्या सगळ्या बोन टेस्ट करतो. बरोबर आहे. आम्ही एक मोठा पूल क्रिएट करून त्या ऍडव्हान्स मध्ये आम्ही या गोष्टी आता करून घेतल्यात. त्याच्यात पण नवीन टेक्नॉलॉजी या नवीन बोन टेस्टचा एक प्रकार TW3 म्हणतात. ते त्याचे रिपोर्ट्स वगैरे बाहेरून पूर्ण अनालाइज होऊन ते येतात. त्याच्यामुळे तुम्ही जर रिझल्ट बघितला तर प्लेअर गेला परत आला, आता राहिलं नाही. लास्ट जर तुम्ही 12 महिन्याचं जर तेव्हा तर नाही झालंय, तर एक हा पूल मोठा क्रिएट केलाय. दुसरं, ही जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे TW3 टेस्टिंगची, त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट एकदम अॅक्युरेट आहेत. तिसरं, जे चुकी करणार आहेत, म्हणजे जर ऍडमिनिस्ट्रेटर स्ट्रॉंग असतील, डिसिजन घेण्याची ताकद असेल, तर ते तिसरं एंटरटेन केलं जाणार नाही. हा, तर ह्या गोष्टीसाठी मी तर मंडे टू फ्रायडे दररोज ऑफिसमध्ये ऍज अ सेक्रेटरी काम करत होतो. तर ह्या गोष्टीला एंटरटेन कधी केलंच नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही त्याचं प्रमाण जर बघाल लास्ट 12-15 महिन्यामध्ये, हे फार कमी आहे. आणि जिकडे ऍक्शन घ्यायची आम्ही, म्हणजे बोन टेस्ट हा विषय नाही, बाकीचे पण जे डिसिजन आम्ही घेतले, तर डिसिजन घेण्यामध्ये आम्ही कधी मागे पुढे बघितलं नाही. जिकडे डिसिप्लिन आणि आपलं जे MCG इतिहास आहे किंवा जी शिस्त आहे ती पाळलीच गेली पाहिजे. तर त्याच्यात कुठलं दुमतच नाही की आम्ही कुठे तो वाया मीडिया काढला. येस, कोणाला उगाच एंटरटेन नाही केलं जाणार.
माटुंगा ते वानखेडे स्टेडियम हा जो प्रवास होता लहानपणापासून सुरू झालेला, वानखेडे स्टेडियम म्हणजे MCAचं मुख्यालय म्हणतो की ती जर्नी, आणि त्यानंतर वानखेडेच्याच प्रिमायसेस मध्ये असलेलं मुंबई क्रिकेट संघटनेच्या इमारतीत असलेलं BCCIचं ऑफिस, तर एक माळा खालीवर चढण्याच्या दृष्टीने काही मनात आहे का? की बघा, मी फक्त मेहनत करायची मला माहिती आहे. जे डेस्टिनी असते तुम्हाला कोण स्टॉप करू नाही शकत. आपण मेहनत करत राहणार, क्रिकेटसाठी काम करत राहणार. जसं आज आपल्याकडे क्रॉस ओव्हल, आझाद, माटुंगा, शिवाजी पार्क, तसे आपले स्टँड अलोन स्ट्रक्चर्स MCAचे आहेत. ईस्टर्न वेस्टर्न सबमध्ये मैदान आहेत, तिकडेच तुम्हाला दिसणार. पण प्रत्येकाचं एम्बिशन असते की भारतीय संघाकडून खेळावं, तसं BCCI मध्ये काम करावं असं एम्बिशन नाही. एम्बिशन काम करण्याचं आहे. ते मुंबईकडे असून द्या किंवा आमचं क्लबचं काम असून द्या, किंवा BCCI असेल, काम करायची संधी दिली तर काम करू. तर क्रिकेटसाठी काम करायला मी कुठेही तयार आहे. ज्या दिवशी वाटेल आमच्या लोकांना किंवा सगळ्या सिनियर्सना की यांनी काम नाही केलं पाहिजे, त्या दिवशी आपलं फॅमिली मॅन आणि मुलं यंग आहेत त्यांच्यावर टाइम स्पेंड करेन. आणि व्यवसाय तर आहेच. लाईफ एकदम सिम्पल आहे, त्याच्यात माझ्यात काही गुंता नाही, अडचणी नाही किंवा कन्फ्युजन नाही. क्लिअर कट थॉट आहे. हा, आणि येस आणि नो मध्येच आहे. जो काही थॉट आहे तो येस आणि नो मध्ये, डबल माइंड, लेफ्ट आणि राईट, ब्लॅक आणि व्हाईट. त्याच्यामध्ये कुठे ग्रे नाही, कुठे इफ बट नाही किंवा बरोबर मधला मार्ग नाहीच. बरोबर. पण याला जोडून असा एक उपप्रश्न विचारावाचा वाटतो की अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर तुम्ही सांगितलं होतं की अनेक अदृश्य शक्तींनी मला सपोर्ट केला आहे, अनेकांनी विविध पक्षाच्या लोकांनी पण सपोर्ट केला आहे, ज्यांना तुम्ही भेटलात पण आहात. तर वानखेडे स्टेडियम पासून विधान भवन फार काही लांब नाही आहे. नाही, माझं आता क्रिकेटचं काम करून द्या. नाही, आता नाही म्हणत मी, फ्युचर काहीच माहित नाही माझं फ्युचर. मी ज्योतिषी नाही, मी प्रेडिक्ट पण नाही करत ना, ऍस्ट्रोलॉजर. म्हणजे ते प्रेडिक्शन करायला ते तुम्ही प्रेडिक्ट करू शकतात, तुम्ही डॉट जॉईन करू शकतात, कारण तुम्ही जर्नलिस्ट. आपल्याला तसं सुतावरून स्वर्ग नाही काढायचा किंवा अंदाज नाही हे करायचं. मी फक्त काम करत राहणार. जे आपले क्लब सेक्रेटरीज आहेत, मैदान, स्कूल, कॉलेज, जे कोण क्रिकेट रिलेटेड जेवढ्या गोष्टी आहेत त्यांच्याशी काम करत राहायचं. जे पाथ आम्हाला सगळे दाखवतील सगळ्यांशी एकमत करून सगळ्यांना एकत्र घेऊन काम करत राहणार. चालेल. एक जाता शेवटचा प्रश्न विचारतो की आता नवीन टेन्युअर सुरू झालेला आहे अध्यक्ष म्हणून, तर हा सीझन आता सुरू होईल, आता कांगा लीग सुरू होतील, मग सगळ्या आपल्या डोमेस्टिक सीझन, रणजी ट्रॉफी वगैरे सुरू होतील. गेल्या वर्षी जे यश मिळवलंय, किती खात्री वाटते की आपण 43व रणजी अजिंक्यपद किंवा इतर जे यश मिळालंय त्याची पुनरावृत्ती यावर्षी करू शकू, किंवा त्या दृष्टीने काय? माझं सिम्पल याच्यामध्ये एक आहे, जर तुमची प्रोसेस राईट असेल, प्रोसेस मध्ये गॅप्स नसतील आणि मॅन्युप्युलेशन नसतील तर सक्सेस मिळतो. आणि कधी कधी डेस्टिनी नसते, सक्सेस मिळत नाही. पण मी मेक शुअर करेन की ऍज अ अध्यक्ष किंवा आमचे येणाऱ्या काळात सेक्रेटरी नवीन निवडून येतील, आम्ही एक पेजवर सगळे असलं पाहिजे की प्रोसेस मध्ये कुठे गॅप्स नसले पाहिजे, मॅन्युप्युलेशन नसले पाहिजे, आणि आपलं एक मत असलं पाहिजे की मुंबई क्रिकेटचं ग्रोथ आणि क्रिकेटर्सच्या बेनिफिटसाठी क्लब सेक्रेटरीज आमचे जेवढे स्टेक होल्डर त्यांच्या कामासाठी आपल्याला काम करायचं. प्रोसेस राईट असेल तर विजय आपलाच असणार. करेक्ट. आणि या विजयासाठी तुम्हाला शुभेच्छा. नवीन टेन्युअरसाठी पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. आपण गोष्ट चॅम्पियनची या कार्यक्रमात आलात आणि आपली क्रिकेटची जर्नी जी वरळी आणि माटुंग्यातून सुरू झाली होती ती वानखेडे स्टेडियम पर्यंत आली. आज अध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी आली, त्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. आपण अशा अनेक चॅम्पियन व्यक्तिमत्वांची जर्नी, त्यांचा प्रवास जाणून घेण्यासाठी पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया एका नव्या चॅम्पियनसह. तोपर्यंत नमस्कार.